नमस्कार. चला तर मग आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने खमंग आणि खुसखुशीत अशी आलू मटार कचोरी. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात पहिले आपल्याला कचोरी बनवण्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. मैदा हा चाळणीने चाळूनच घ्यायचा आहे. त्यानंतर आता त्यामध्ये 1 चमचा ओवा हातावरती क्रश करून टाकायचा आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी 1 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर चिमूटभर खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने सर्व साहित्य टाकून घेतल्यानंतर आता हे छान असं पिठाला लावून घ्यायचं आहे. पूर्णपणे पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे. त्यानंतर आता थोडे थोडे पाणी टाकून हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. एकदम घट्टसर असा त्याचा गोळा तयार करायचा आहे. तर अशा पद्धतीने मस्त असं पीठसुद्धा मळून झालेलं आहे. आता हे पीठ आता आपण 10 मिनिटं झाकून ठेवूया मुरण्याकरिता. त्यानंतर आता हे ते सारण तयार करून घेऊया. तर कढई छानपैकी गरम झालेली आहे. त्यामध्ये तेलसुद्धा टाकलेलं आहे. जिरे मोहरी टाकलेली आहे. चांगली तडतडली जिरे मोहरी की आपण 2 कांदे बारीक असे कट करून टाकलेले आहेत. कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आवडीप्रमाणे आपण मसाले टाकून घेतलेले आहेत. मसालेही छान मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे. तिखटसुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे. 2 बटाटे मी बारीक असे खिसणीच्या मदतीने खिसून घेतलेला आहे. त्यानंतर अर्धी वाटी वाटाणा टाकलेला आहे. वाटाणा उकडून घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. सर्व साहित्य टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त असं थोडीशी कोथिंबीर बारीक अशी कट करून त्यावरती टाकायची आहे. एकदम परफेक्ट असं आपलं सारण तयार झालेलं आहे. आता हे सारण एका ताटामध्ये काढून थंड झाल्याच्यानंतर आपण कचोरी बनवण्यासाठी घेणार आहोत. पीठसुद्धा मस्त असं मुरलेलं आहे. आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. अशा पद्धतीने सर्व गोळे मी तयार करून घेतलेले आहेत. आता त्यानंतर त्यामधलाच एक गोळा मी पोळपाटावर लाटून घेणार आहे. तर थोडंसं पीठ लावून एकदम छोटीशी त्याची पारी तयार करायची आहे. तर अशा पद्धतीने लिंबाच्या आकाराचा आपण स्टफिंग भरून घेऊया. तर एवढी एकदम पुरण भरतात तशा पद्धतीने पुरणपोळी करतो तशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे आणि एकदम छान अशा पद्धतीने कचोऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत. आता तळून घेऊया. त्यासाठी तेलसुद्धा गरम झालेलं आहे आणि मीडियम गॅसवर आपण कचोऱ्या तळून घेणार आहोत. तेलामध्ये जेवढ्या कचोरी बसण्यान तेवढ्या आपल्याला त्यामध्ये टाकायच्या आहेत आणि दोन्ही बाजूने खमंग खरपूस अशा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता किती मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपल्या कचोऱ्या तळून झालेल्या आहेत. रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.